प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागील अध्याय कथा सुंदर प्रख्यात जय मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुंभार मठ स्थापिली समर्थांचा स्वामी नामाचे भजन त्यांच्या चरित्राचे कीर्तन त्याहून व्यवसाय अन्य स्वामीसुत नेनती स्वामीसुतांची जननी काकूबाई नामे करुणी तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार्य निज मातेचे शोक पाहून दुःखित झाले अंतकरण ते लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामीसुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्टी सांगून याची पिशाची बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिली पंचाक्षरी आणून त्या सवयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर त्यांचे देवमामलेदार सर्व लोक बोलती हेसा विचार करून पोटी दर्शना आल्या उठाउठी सांगितल्या सुतांच्या गोष्टी मुळापासून सर्व हे एकूण देवमामलेदार हसून देती उत्तर त्याची पिशाच्य लागले थोर माझेनी दूर न व्हायचे असे उत्तर ऐकून दुःखित झाले अंतकरणी मग ते स्वामीसुताच्या जननी अक्कलकोटी येत असो इकडे स्वामीसुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उद्देशाने झाले मठ होता कमाटीपुरात तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने तारा नामे त्यांची कांता तेही त्रास देत स्वामीसुता परित यांच्या चित्तात दुःख खेद नसायचे. प्रथम मुंबई शहरात 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीत स्वामी जयंती केलीच कोणी एके समयाचे नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईचे त्यांनी ऐकले वर्तमान पाहून या स्वामीसुतांप्रती आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे चरणवंदिती स्तवन करीत त्यांचे स्वामीसुते त्यांचे लाविल्या स्वामी भक्तीचे धन्य झाले. नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या पुढे जोशीबुवांनी स्वामींची पत्रिका करून ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातळी पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थ त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांचे पाहून या स्वभक्तांचे परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात शक्य 1792 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामीसुत आनंदी छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यासवे स्वामीसुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला मना माझी करुणी धरुणी कामना कोणी येतांचे दर्शना त्यांचे समर्थ करीत आज्ञा सुताकडे जावयाची स्वामीसुतांची त्याप्रती मनातील खूण सांगती एकूण या जनसंख्येत होती वर्णिती ख्याती सुतांची एकदा सहज स्वामीसुद्धा अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे स्वामी दर्शन घेतल्याविन तू न सेवी अन्न उदकादन ऐसे दिवस झाले दिन निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करण असे भरले पूर्ण ऐकिले हातून राणीने सेवकांनी म्हणे